मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीची शक्यता हवामान खात्याकडून ऑरेंज आणि येलो अलर्ट. अहिल्यानगर, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगावमध्ये गारपिटीचा इशारा. वर्ध्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. पावनार शिवारात केळी आणि पपईच्या बागांचं मोठं नुकसान. केळीच्या झाडाची पानं चिरल्या गेल्याने केळीच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता. अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात वादळी वाऱ्याचा मुसळधार अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान. साताऱ्याच्या माणमधील मसवड परिसरात वादळी वाऱ्याचा ज्वारी पिकाला फटका. वादळी वाऱ्यामुळे उभी ज्वारीची पिकं जमीनदोस्त. आंबा, डाळिंब पिकांचं देखील नुकसान. अकोला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा जनावरांनाही फटका. पावसात भिजल्याने मेंढ्या आजारी पडल्या. अनेक मेंढ्या जमिनीवर पडून आहेत. साताऱ्याच्या कराड पाटण तालुक्यात झालेल्या पावसामुळे अवकाळीमुळे वीटभट्टी व्यावसायिकांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची व्यावसायिकांची मागणी. नागपूरसह परिसरातील ढगाळ हवामान. 24 तासात 5.5 अंश सेल्सिअस तापमानात घट. काही भागात अवकाळी पावसाचीही हजेरी. उन्हापासून काहीसा दिलासा. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी. आजही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. किनारपट्टी भागात हवेतील आर्द्रता वाढली. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण. वारे वाहत असल्याने तापमानात आणखी घट होण्याची शक्यता. गोंदियाच्या गोरेगावमधील पाणी वाटपाच्या रोटेशन पद्धतीत बदल. शेतकरी रब्बी हंगामापासून वंचित. धान पिकं वाळण्याच्या मार्गावर. 100 एकर पिकं संकटात. नांदेडमध्ये पाणीसाठ्यात झपाट्याने घट. तापमान वाढीचा फटका. 104 प्रकल्पात 41% पाणीसाठा शिल्लक. पुण्याच्या भोरमधील करंदी गावावर पाणी टंचाईचं संकट. गावकऱ्यांना 10 दिवसाआड पाणी पुरवठा. टँकर मंजूर न झाल्याने नागरिकांवर खासगी टँकर घेण्याची वेळ. संगमनेरच्या थोरात कारखान्याची निवडणूक जाहीर. बाळासाहेब थोरातांविरोधात विखे पाटील पॅनल उभा करण्याची शक्यता. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघटनेचा मोर्चा. 14 एप्रिलपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा, अन्यथा 15 एप्रिलपासून शहरातील शेतीमाल रोखण्यात येईल. शेतकरी संघटनांचा इशारा. अमरावतीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाने बनावट लेटर हेड आणि सही. अज्ञाताविरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या यवतमाळमधील पोस्टल मैदानावर सभा. शिवसेनेकडून 50 बसेस बुक, तर मैदानावर 50,000 लोक बसतील अशी व्यवस्था. कोल्हापूरच्या पट्टणकोडोली गावात तणावपूर्ण शांतता. अनधिकृत पुतळा काढण्याच्या वृत्ताने शिवप्रेमी आक्रमक. पोलीस बंदोबस्त. सोलापूरमधील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणातून 22 जणांची माघार. आज उमेदवारी अर्ज घेण्याचा अखेरचा दिवस. धुळ्यात बेकायदेशीररित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टर सोनल वानखेडेसह दोन्ही परिचारिकांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. धुळे शहर पोलिसांनी साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटलमधील अवैध गर्भपाताचं प्रकरण बाहेर काढलं होतं. गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांनी 205 कोटींचं पीक कर्ज भरलं. खरीप हंगामात 240 कोटींचं पीक कर्जाचं शेतकऱ्यांना वाटप. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा फटका बसण्याची शक्यता. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पडताळणी होणार. कृषी विभागाकडून विमा कंपनीला 5 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज मर्यादेत एकरी 10,000ने वाढ. ज्वारी, बाजरी पिकांसाठी आता एकरी 40,000 रुपये कर्ज मिळणार. बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांची माहिती. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई. 1,216 शेतकऱ्यांना शासनाकडून 1,62,55,000ची मदत जाहीर. कोकणातील ढगाळ वातावरणामुळे हापूस आंबा तयार व्हायला 15 दिवस लागणार. त्यामुळे आंबा खाण्यासाठी आता प्रतीक्षा अजून करावी लागणार. खानदेशातून आखाती देशांमध्ये केळी निर्यातीत वाढ. दररोज 14 ते 16 कंटेनर केळी परदेशात रवाना. निर्यातीच्या केळीला 1900 ते 2100 रुपये प्रति क्विंटल दर. नंदुरबारच्या नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी बाजारपेठ सुरू. बाजारपेठ सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्चही वाचणार. साताऱ्यात ब्राह्मण संघटनांकडून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन. चित्रपटातील ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह दृश्य वगळण्याची मागणी.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाने प्रत्येकी 2.50 लाख रुपयांचं अनुदान द्यावं, खासदार अमर काळे यांची केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त. ऑपरेशन टायगर नंतर पक्षात आलेल्यांना संधी मिळणार. येत्या 10 ते 15 दिवसात नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर होणार. सिंधुदुर्गात पालकमंत्र्यांच्या आदेशाला पोलीस आणि प्रशासनाकडून केराची टोपली. जिल्ह्यात अनैतिक धंदे सुरू. ठाकरे गटाचे माजी आमदार परशुराम उपरकरांचा आरोप. बेड कारागृहात झालेल्या 2 गटातील मारहाणीचं प्रकरण. गित्ते आणि सोनावणे गँगच्या विरोधात गुन्हा दाखल. गित्ते गँगची हर्सुल तर सोनावणे गँगची नाशिक तुरुंगात रवानगी. जालन्यात वसतिगृह भूमिपूजन कार्यक्रमाला हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती. जर आपली कोणी छेड काढली तर चांगलं बदडून काढा, त्याला सोडू नका. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा शालेय विद्यार्थ्यांना सल्ला. नांदेड जिल्ह्यातील 1365 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द. जात प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश. वर्धा जिल्हा वार्षिक योजनेचा 100% निधी खर्च. यंत्रणांकडून विहित वेळेत योग्य नियोजन करत निधी खर्च. शासनाकडून वर्धा जिल्ह्याला 315 कोटींचा निधी देण्यात आला होता. वाशिम जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक न घेताच निधी वितरण. उच्च न्यायालयाचे शिल्लक निधीचे वितरण थांबवण्याचे आदेश. नांदेड महापालिकेचा मालमत्ता कर थकबाकीकडे विशेष लक्ष. महापालिकेची 73,000 मालमत्ता धारकांकडून 77 कोटींची वसुली. नाशिकमधील सातपूर दर्ग्याला महापालिकेची नोटीस. 15 दिवसात अतिक्रमण न काढल्यास कारवाईचा इशारा. धार्मिक स्थळ अनधिकृत असल्याचा नोटीसमध्ये उल्लेख. वाशिमच्या प्रादेशिक उपवनरक्षक कार्यालयासमोर सुन्नी चव्हाण यांचं उपोषण. महिलेला वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात अपंगत्व. 2 वर्षापासून नुकसान भरपाई नाही. पुण्यात महापालिकेचे 35 पैकी 10 जलतरण तलाव बंद. उन्हाळ्यात नागरिकांची गैरसोय. नांदेडच्या रुई गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधलेली विहीर महिन्याभरातच ढासळली. विहीर ढासळल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून सिमेंटच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित. नाशिक कुंभमेळ्यातील शाही स्नानावरून वाद. कुशावर्त तीर्थात स्नान न करता दुसरीकडे स्नान करण्याच्या निर्णयाला विरोध. अहमदपूर तालुक्याला पाणी देण्यास लोहामधील शेतकऱ्यांचा विरोध. या विरोधात लोहा ग्रामस्थांचं तहसील कार्यालयात समोर आंदोलन. या निर्णयामुळे लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही ही भीती. जळगावच्या पारोळा तालुक्यातील वंजारी खुर्द गावात स्मशानभूमीच्या मागणीसाठीचं उपोषण मागे. जिल्हा परिषदेकडून लेखी आश्वासनानंतर निर्णय. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राज्याध्यक्षांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी उपोषण केलं. अमरावती शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने सर्वत्र दुर्गंधी. नाल्या तुंबल्याने डासांचं प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. स्वच्छतेकडे महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. जळगावच्या 40गाव धुळे महामार्गावर भाजपचे माजी सरपंच प्रकाश पाटील यांचा अपघाती मृत्यू. मात्र नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून घातपाताचा संशय व्यक्त. दरम्यान 40गाव ग्रामीण रुग्णालयात रात्री तणाव. साताऱ्याच्या दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या कार्यालयात 2 महिलांकडून चोरी. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जळगावात रिक्षात बसवून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. रिक्षात बसलेल्या प्रवाशांच्या पिशवीतून 25,000 लांबवल्याप्रकरणी कारवाई. MIDC पोलिसांकडून अल्पवयीन मुलासह रिक्षा चालक आणि एकाला अटक. नंदुरबार जिल्ह्यात नवीन विद्युतीकरणाच्या कामात भ्रष्टाचार. सातपुडा संघर्ष समितीचा हा आरोप. आदिवासी विकास विभागाकडून विद्युतीकरणाच्या कामासाठी 27 कोटींचा निधी. अमरावतीमध्ये फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर लैंगिक अत्याचार. 2023 मध्ये लैंगिक अत्याचाराची घटना. गाडगेनगर पोलिसात गुन्हाही दाखल. जळगावच्या आश्रमशाळांमधील 18 विद्यार्थी आणि 6 शिक्षक इस्रो सहलीसाठी रवाना. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून निवड. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या शुभेच्छा. आश्रमशाळेचे विद्यार्थी पहिल्यांदाच करणार रेल्वे आणि विमान प्रवास. गोंदिया इंदोर सेवेचे याच महिन्यात टेक ऑफ होणार. स्टार एअर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. विमान सेवेचे वेळापत्रक निश्चित. धुळे पालिकेच्या तिजोरीत शास्ती माफी योजनेमुळे 56 कोटींचं उत्पन्न जमा. उर्वरित थकबाकीदारांवर जप्ती कारवाई करणार. आयुक्त अमिता दगडेंची माहिती. गोंदिया नगर परिषदेकडून मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम. 88 मालमत्ताधारकांना बजावली नोटीस. मालमत्ता करापोटी 9 कोटी 42 लाख रुपये थकीत.
वाशिममध्ये धार्मिक सण आणि उत्सव शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर कारवाई करणार पोलिसांचा इशारा. गोदावरी प्रदूषण आणि साधुग्रामवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून नाशिकच्या हिंदू संघटना आक्रमक. गोदावरी स्वच्छतेसाठी उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करू, हिंदू संघटनांचा इशारा. शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न. संभाजी भिडे आणि नीलकंठ स्वामींच्या हस्ते संपन्न झाला सोहळा. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरच्या व्याहळीत पार पडली जिल्हाध्यक्ष केसरी बैलगाडा शर्यत. सुंदर आणि प्रधानच्या जोडीने पटकावलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस. प्रदीपदादा गारटकर मित्रपरिवाराकडून या स्पर्धेचं आयोजन. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा पोरगा झाला PSI. गावकऱ्यांनी काढली वाजत गाजत मिरवणूक. वाशिमच्या लाठी गावाच्या शिरपेचा मानाचा तुरा. रामनवमी निमित्त मुंबईहून शिर्डीकडे निघालेल्या पायी पालखीचं साईबाबा संस्थानाकडून स्वागत. पहिल्यांदाच असं स्वागत होत असल्याने भाविकांकडूनही कौतुक. साताऱ्यातील तापोळा बामणोली भागात वटवाघुळांचं प्रमाण वाढल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात. प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी. चंद्रपुरात भरकटलेल्या बछड्याची आणि वाघिणीची भेट घालून देण्यात वनविभागाला यश. वाघिणीचं वास्तव्य असलेल्या परिसरात भरकटलेल्या बछड्याला सोडण्यात आलं होतं. या बछड्याचा आवाज ऐकताच वाघिणीने धावत येत बछड्याला घेऊन घनदाट जंगलात धूम ठोकली.